नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. सार्थक आणि आनंदी यांचाच इंटरव्ह्यू चालू असताना एका मोठ्या धमाक्याची घोषणा इंटरव्ह्यूमध्ये झालेली असते आणि यामुळे सार्थक आणि आनंदीच्या आयुष्याला एक नवीनच वळण मिळणार असतं. जेव्हा ती निशा ही विचारते की मॅडम तुमचं अगोदर अबॉर्शन झालेलं आहे का, त्याच वेळेला सार्थकला या गोष्टीचा मोठा धक्का बसतो आणि आनंदी या इंटरव्ह्यूमध्ये काय उत्तर देणार, त्यानंतर आनंदीच्या या उत्तरावर तिचं संपूर्ण पुढचं आयुष्य अवलंबून असणार आहे. आणि त्यानंतर आनंदी ही घरच्यांना कशाप्रकारे फेस करणार आणि वृंदा शलाकाचा डाव सफल होणार की नाही, किंवा सार्थक पुन्हा एकदा आनंदीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून तिच्यासाठी तो नवीन स्टँड घेणार, हे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता वृंदा आणि शलाकाचं ठरलेलं असतं की काही करून आनंदीचं अबॉर्शन झालेलं आहे या गोष्टीचा मोठा इश्यू करून त्याचेच आता लक्तरं तोडायचीत आणि त्याने सार्थक आणि आनंदीचा संसाराची वाट लावायची असं त्यांचं स्वप्न असतं. आणि त्याचप्रमाणे ते प्रश्नावली देऊन निशा कामत यांना प्रश्न विचारायला सांगतात. तर रेश्मा आतुरतेने आनंदी आणि सार्थकचा संसार तुटण्याची वाट बघत असते. निशा विचारते की मॅडम मला जरा तुम्ही सांगा, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तुमचा डिवोर्स तर झाला आहे आणि त्याच पतीपासून तुम्हाला बाळही होतं आणि त्या बाळाचं तुम्ही अबॉर्शनही केलं अशी बातमी आमच्यापर्यंत आलेली आहे, तर हे खरं आहे का? हे ऐकल्यानंतर आनंदीच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा सार्थक आनंदीकडे पाहत राहतो आणि इकडे अण्णा मालती घाबरलेले असतात. अण्णा मालती विचार करतात की बापरे, हे सगळं काय झालं आणि आनंदीला हा प्रश्न विचारला कसा गेला आणि ही बातमी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली गेली. सार्थक म्हणतो की हे मॅडम तुम्ही प्रश्न काय विचारताय आणि हे खूप पर्सनल प्रश्न आहेत. आपलं वेगळंच ठरलं होतं. तुम्ही आम्हाला आमच्या इंटरव्ह्यूबद्दल आमच्या नात्याबद्दल तुम्ही विचारणार होतात आणि या सगळ्यामधून आम्ही कसे बाहेर सुटलोय हेही विचारणार होतात, पण तरीही तुमचे काही प्रश्न वेगळेच आहेत. तेव्हा निशा कामत म्हणते की हो सर, मी त्याच प्रश्नाची निगडीत प्रश्न विचारत आहे. खरं तर आम्हाला आनंदच आहे की तुम्ही दोघंही या केसमधून व्यवस्थितपणे बाहेर पडलात, पण तरीही प्रश्न वेगळाच उपस्थित होतोय की आनंदी यांनी अबॉर्शनबद्दल तुम्हाला काहीही कल्पना दिली नाही का? याचा अर्थ असा आहे त्यांनी तुम्हाला अंधारात ठेवलं, असं काही असेल का? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर आनंदीला मात्र टेन्शन येऊ लागतं. आनंदी तिथे म्हणते की नाही, असं काही नाही आहे. तुम्ही जो प्रश्न विचारताय तो चुकीचा आहे. माझं अगोदर असं काही अबॉर्शन वगैरे झालेलं नव्हतं, असं सरळ आनंदी बोलून टाकते. आणि तिच्या डोक्यामध्ये आता विचार सुरू असतात की मी काय करू? या सगळ्या लोकांसमोर मी जर माझं सत्य सांगितलं तर माझ्या कुटुंबाची नाचक्की होईल. राजाध्यक्ष कुटुंबाला सगळे नाशिकवाले नाव ठेवतील आणि माझ्यामुळे पुन्हा एकदा सार्थक सरांच्या आयुष्यात प्रॉब्लेम नको, म्हणूनच ती त्या प्रश्नाला नकारार्थी म्हणजेच खोटं उत्तर देते. त्याच वेळेला सार्थक म्हणतो की असा प्रश्न मुळात विचारलाच कसा गेला मला कळलं नाही. ठीक आहे, काहीच हरकत नाही. तेव्हा आता लगेच पुढे निशा कामत म्हणते की आपण हरकत नाही, पुढचे प्रश्न विचारूया. तेव्हा आता सार्थक म्हणतो की नाही, काही गरज नाही, आता आपण हा इंटरव्ह्यू इथेच संपला असं म्हणूया, कारण या प्रश्नामुळे एक वेगळ्याच प्रकारची निगेटिव्हिटी या इंटरव्ह्यूमध्ये निर्माण झालेली आहे. निशा कामत म्हणते की आय एम सो सॉरी, मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हे खरं होतं असा माझा अंदाज आहे. ठीक आहे, काहीच हरकत नाही. आनंदी मॅडम जे म्हणतायत त्यावर सगळे पब्लिक आता विश्वास ठेवणार आहे. आता आनंदी त्याच वेळेला बघत राहते. सार्थक म्हणतो की पुन्हा तुम्ही फिरून फिरून त्याच प्रश्नावर काय येतात पण, आणि नेमके हे प्रश्न तुम्हाला कोणी विचारायला सांगितले आणि ही सूत्र तरी कोणती, असं सार्थकने विचारल्याबरोबर निशा कामत गप्प होऊन जाते. नंतर मालती म्हणते की बघितलं, बरं झालं सार्थक सरांनी सगळं सांभाळून घेतलं आणि आपल्या आनंदीनेही खोटं उत्तर दिलं, ते एका अर्थी बरंच झालं. तेव्हा आता अण्णा म्हणतात की खरं तर सार्थक सरांना आनंदीने सांगितले ना विश्वासात घेऊन सगळं, मग हे काय मला कळत नाही. बघूया आता आनंदीला आपण ती काय म्हणते ते. तर सार्थक हा तिथून निशा कामतचा इंटरव्ह्यू संपल्यानंतर निघत असतो. बाजूलाच सुधा आणि आकांक्षा बसलेली असतात. त्याच वेळेला आता सुधाला आनंदी म्हणते की आई आपण आता निघूया का? तेव्हा आता सुधा म्हणते की हे काहीही प्रश्न विचारत होते त्यांच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. आणि सार्थकही आनंदीला दिलासा देत असतो की आनंदी अजिबात विचार करू नका या गोष्टीचा. पण आनंदीचे विचार मात्र वेगळेच असतात. आनंदी विचार करत असते की मी खोटं बोलले सगळ्यांशी. अरविंद, सुधा, सार्थक तिघेही आनंदीच्या मागे खंबीरपणे उभे असतात आणि आनंदीला याच गोष्टीचा त्रास होत असतो. आता घरी आल्यानंतर
वृंदा विचार करत असते की शलाका घरी जेव्हा आनंदी येईल तेव्हा मात्र तिला खोटं बोलूच देऊ नये असं काहीतरी प्लॅनिंग करायचं आहे. तिने सगळ्या लोकांसमोर तर सांगितले की ती अबॉर्शन वगैरे काही करून बसली नव्हती, पण आता घरी आल्यानंतर तिला असं काही सीन क्रिएट करायचं आहे जेणेकरून तिने स्वतःहून सगळं खरं सांगितलं पाहिजे. आणि खरं सांगितल्यानंतर मग बघ सार्थक आणि सुधा कसे हाताला धरून तिला घराबाहेर काढतात ते. केदारराव म्हणतात की अरे वा सासूबाई, तुम्ही तर एक जाम भारी प्लॅनिंग करायला लागल्यात. तितक्यातच त्यांना गाडीचा आवाज येतो. सार्थक आणि आनंदी हे दोघेही गाडीतून उतरलेले असतात आणि आनंदी ही जरा टेन्शनमध्ये असते. सार्थक म्हणतो की आनंदी काय होतंय काय तुम्हाला? तुम्ही कसला विचार करतायत का? अहो त्या प्रश्नाचा इतका विचार नका करू, चला आपण जाऊया. तर इथे अरविंद, आकांक्षा आणि सुधा आलेले असतात. नंतर आता आनंदी आल्याबरोबर वृंदा येऊन तिला पाणी देते आणि म्हणते की काय गं आनंदी, काळजी अजिबात करू नको, सगळं व्यवस्थित होईल. शलाका बाकीच्या सगळ्यांना पाणी देते. वृंदा विचार करते की आता बघ आनंदी, मी कशी तुझी वाट लावते ते. वृंदा आता तिला विचारू लागते की काय गं आनंदी, ती मीडियावाली म्हणत होती ते काही खरं होतं का? तू तिथे तर सांगितलंस की हे सगळं खोटं आहे, आम्हालाही त्याच्यावर विश्वास ठेवायचाच आहे, पण नक्की हे सगळं काय प्रकरण आहे? अचानक हा प्रश्न त्यांच्यासमोर कसा आला गेला असेल? तेव्हा सार्थकलाही राग येतो. सार्थक म्हणतो की काकू, सारखा सारखा हा प्रश्न विचारामध्ये काय अर्थ आहे? त्यांनी एकदा इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे ना की तसलं काहीही नाही, मग तुम्ही सारखे सारखे प्रश्न त्यांना का विचारताय? तेव्हा आता सार्थकला ती म्हणते की हो रे सार्थक, मला मान्य आहे, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं टेन्शन मला दिसतंय. आनंदी, असं काही आहे का की तू आमच्यापासून लपवत आहेस? तेव्हा आनंदी आता तिच्याकडे बघतच राहते. आनंदी विचार करते की नेमकं ही वृंदा काकू काय करायला बघते. तेव्हा वृंदा म्हणते की आनंदी हे बघ, आमच्या मनात तुझ्याविषयी काही किलमिश नाही, तू आता या घरची सूनच आहेस. नाही म्हणजे सुधानेच सगळे अधिकार तुझ्यावर सोपवलेले आहेत, पण नक्की काय आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. तुझा हा भूतकाळ तुझ्या या वर्तमानावर हावी नाही झाला पाहिजे, म्हणूनच तू याबद्दल विचार कर आणि सांग. नंतर आता सुधा म्हणते की आनंदी, अजिबात काळजी करू नकोस, जे सत्य असेल ते सांग, आम्ही तुझ्यासोबत आहोत. तेव्हा आनंदी म्हणते की आई हो, मला कित्येक दिवसापासून हे सत्य सांगायचंच होतं. ही गोष्ट खरी आहे. त्या रिपोर्टरने मला जो प्रश्न विचारला ना तो खरा होता. आता सार्थक बघायला लागतो. आनंदी म्हणते की मला कित्येक दिवसापासून ही गोष्ट सांगायची होती. आई, जेव्हा तुम्ही काल बाळाचा विचार काढलात तेव्हाही मला तीच गोष्ट तुम्हाला सांगायची होती, पण मला सांगता आलं नाही. वृंदाला आता मजा वाटू लागलेली असते की आनंदी आता पुन्हा पोपटासारखी खरं खरं बोलायला लागलेली असते आणि ज्याच्यामुळे आनंदी संकटात जाणार असते हे तिला ठाऊक असतं. आनंदी म्हणते की हे सत्य आहे की अंशुमनपासून मला बाळ होतं आणि त्याचं अबॉर्शन झालं होतं. हे ऐकल्यावरती मात्र सुधाला धक्का बसतो. सुधा म्हणते की हे काय बोलतेस तू आनंदी, खरंच याची कल्पना आम्हाला अजिबात नव्हती आणि याची कल्पना तू अगोदरही किंवा कोणीही तुझ्या घरच्यांनी दिली नव्हती. त्याच वेळेला आता सार्थकही बघू लागतो. सार्थकलाही याच गोष्टीचा मोठ्या प्रमाणात धक्का बसलेला असतो. तेव्हा लगेच पुढे आनंदी म्हणते की हो, ही गोष्ट खरी आहे. जेव्हा मला बाळाची बातमी समजली होती तेव्हा मी ती अंशुमनना सांगायला गेले होते, पण मात्र त्यांनी वेगळ्याच प्रकारचा विचार केला आणि माझ्याशी भांडणं करायला सुरुवात केली आणि त्याच भांडणामध्ये त्यांनी मला जोरात धक्का दिला आणि मी पोटावर पडले. त्याच वेळेला माझं बाळ गेलं असं म्हणून आनंदी आता रडायला लागते आणि त्याच वेळेला त्या गोष्टीमुळे सुधा आणि सार्थक यांच्या डोक्यांच्याही डोळ्यात पाणी येतं. मात्र या घटनेमुळे ते खूप जास्त दुखावले गेलेले असतात. तेव्हा सार्थक म्हणतो की आनंदी, जर इतकी मोठी गोष्ट होती तर तुम्ही ती मला का नाही सांगितली? असं साधेपणाने तो अत्यंत साधेपणाने आनंदीला विचारतो. तेव्हा ती म्हणते की सार्थक सर, तुम्ही असं काय करताय? हीच गोष्ट त्या दिवशी मी चिठ्ठीत लिहून ठेवली होती. तुम्हाला जेव्हा मी चिठ्ठी वाचायला जायला सांगितलं तेव्हा मी चिठ्ठीत तीच तर गोष्ट लिहून ठेवली होती. आता फ्लॅशबॅकमध्ये जाऊन सार्थकला सगळं आठवतं, पण सार्थक म्हणतो की आनंदी, तुम्ही तशी काही चिठ्ठी लिहूनच ठेवली नव्हती. तुम्ही तर त्यात फक्त तुम्ही माझ्या प्रेमाचा आणि आपल्या नात्याचा स्वीकार केलाय असंच लिहिलं होतं, बाकी काही नाही. तेव्हा आनंदी म्हणते की कसं शक्य आहे सार्थक सर, त्या चिठ्ठीमध्ये मी सगळं सत्य लिहून ठेवलं होतं. आता हे ऐकल्यानंतर सार्थकला धक्का बसतो. त्याच्या लक्षात येतं ही चिठ्ठी कोणीतरी बहुतेक बदलली आहे आणि आनंदीवरचा विश्वास त्याचा आणखीनच दृढ झालेला असतो. आनंदी म्हणते की सार्थक सर, तुमचा माझ्यावर खरंच विश्वास नाही आहे का? तेव्हा सार्थक म्हणतो की नाही, तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. हे चिठ्ठीचं प्रकरण काहीतरी वेगळंच आहे, त्याचा शोध मला घ्यायला हवा आहे. बहुतेक आपल्याच घरात कोणीतरी हे केलेलं दिसतंय. आता या चिठ्ठीचा शोध मला घ्यायला लागणारच आहे. असं सरळ आता सार्थक बोलून मोकळा होतो आणि त्याच वेळेला वृंदा आणि शलाका तिथेच उभे असतात आणि त्या चेहरा पाडतात आणि त्यावेळेला सार्थकला समजून जातं की बहुतेक हे काम या दोघींचंच आहे.
आणि सार्थक या गोष्टीला मागे टाकण्याचा प्रयत्न करू लागतो आणि सुधालाही सार्थक समजवतो की आई, जे काही झालं ते झालं, आपण आता आनंदीच्या बाबतीत पुढचा विचार करूया. मला या गोष्टीने काहीही फरक पडणार नाही, कारण त्यांच्या बाबतीत ती गोष्ट जुनी घडून गेलेली आहे. आता हे ऐकल्यानंतर आनंदीला खूपच बरं वाटलेलं असतं. सार्थकने अखेर आनंदीचं म्हणणं स्वीकारलेलं असतं आणि घडलेलं सगळं मागे टाकून सार्थक आणि आनंदी दोघेही पुन्हा नव्याने सुरुवात करणार असतात आणि सार्थकने आनंदीसोबत आता बाहेर जाण्याचा डिसिजनही घेतलेला असतो. आता यापुढे वृंदाचा प्लॅन फ्लॉप झाल्यानंतर पुढे काय काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.